सुस्वागतम मित्रमंडळीनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी असते, सावी धैर्य आता तिथे गॅस अंते पेटवतो स्टुडिओमध्ये. आणि आता तो सावीला पहिलं सगळं काही आठवण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण आता सावी काहीच आठवत नाही सावीला. धैर्यच्या हाताला धैर्य चटका बसून घेतो, तरी पण सावीला काहीच आठवत नाही. ती म्हणते की मला काहीच आठवत नाही आहे. फ्रेंड असं का करतोय हे? आता लगेच तो असं म्हणत असतो, आठवलं का सावी तुला? तर सावी म्हणते नाही. तर इकडे आता धैर्य परागला फोन करतो आणि म्हणतो, पराग मी सांगितलं ते रेडी केलं आहे का तू? तर पराग म्हणतो की हो धैर्य, ये तू सावीला घेऊन, असं म्हणतो. आणि आता लगेच इकडं धैर्य सावीला घेऊन तिकडे जायला निघतो. आणि तिथे पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. ते डेकोरेशन वगैरे बघून आता लगेच धैर्य ते फुलाचे गुच्छ वगैरे आणलेले असतात. आणि आता धैर्य गुडघ्यावर बसून सावीला प्रपोज करतो. सावी ते हातात घेते आणि ती अशी बघत असते. तेवढ्यात आता लगेच धैर्य म्हणतो, सावी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असं म्हणत असतो. आणि आता सावी ते मनातल्या मनात म्हणते, धैर्य माफ करा, मला सगळं समजतंय, पण काय करणार, माझा नाईलाज आहे, असं म्हणते. आणि आता लगेच जो धैर्य आहे, धैर्य म्हणतो की हो सावी. सावी सगळं सांगायला लागते धैर्यला. तेवढ्या तिथे आता पराग आणि रिनी येतात आणि म्हणतात की धैर्य, इथे पोलीस आले आहेत, इन्स्पेक्टर तुला भेटायला आले आहेत, असं म्हणतात. आणि आता लगेच धैर्य म्हणतो काय इन्स्पेक्टर आलेत? आणि आता लगेच जो धैर्य आहे तो धैर्य त्यांना इन्स्पेक्टर ते आतमध्ये येतात. तर आता लगेच धैर्य इन्स्पेक्टर बोलतात की धैर्य साहेब, आम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना, आम्ही संध्याकाळपर्यंत त्या माणसाला सापडवलं म्हणून. आम्ही सापडलोय त्या माणसाला, या रे घेऊन त्याला आतमध्ये. तेवढं ते त्या दामिनीलाच घेऊन येतात. तर त्यांचं दामिनीला कशाला आणलं असेल आतमध्ये? दामिनीला नव्हतं आणायचं. आणि आता लगेच ते म्हणतात दामिनीला कशाला आणलं काय माहिती. तेवढ्यात आता लगेच नंतर त्या बाईला घेऊन ये. आणि लगेच त्या बाईला घेऊन येतात. तर आता ते म्हणतात की अहो इन्स्पेक्टर, तुम्ही आम्हाला काही येड्यात काढताय का? ती बाई नाही आहे, तो माणूस होता. तर आता लगेच ती बाई म्हणते की हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला कोण हवंय. हे बघा, चूक झाली माझ्या मिस्टरांची. अहो खूप मोठं पाप झालं त्यांच्या हातून. तुमच्या सासऱ्याचा ॲक्सिडेंट माझ्या मिस्टरांच्या हातूनच झाला आहे. आणि हे बघा, त्यांचा ॲक्सिडेंट झाला, पण 2च दिवसामध्ये माझ्या नवऱ्याचा पण मृत्यू झाला. त्यांचा परत अपघात झाला. खूप दारू प्यायचे ते, आणि त्यामुळे त्यांचा पण अपघात झाला आहे. आता ते मला सोडून गेले आहेत, ते या जगात नाही आहे. तर आता दामिनी म्हणते, बघा किती भारी झालं धैर्य, तुझा ताण वाचला. बघ ना, देवालाच शेवटी हे असतं, देवाचीच हे असतं, देवालाच काळजी असते आपलीवाली. बघ, देव कर्माचे फळ ज्याच्याचे जास्त त्याला देत असतो, असं म्हणत असतं. आणि आता लगेच ते म्हणतात की हे बघा आता दामिनी मॅडम, आता हे सगळं काही व्यवस्थित झालं आहे, त्यामुळे तुम्ही आता काही काळजी करायचं काम नाही आहे. आता सावी मनातल्या मनात म्हणते की आता काय सांगू मी, मला खरं सगळं माहिती आहे, हे सगळं दामिनीने केलं. हिला वाटतं ना पैशापुढे काही करू शकते, हिला पण मी दाखवून देते, असं म्हणत असते. आणि आता लगेच धैर्य म्हणतो मी यांना सोडून येतो. परागन ते म्हणतात, बघितलं सावी, आता काय करायचं आपण, तूच सांग. तर सावी म्हणते की आता काय करणार आहे आपण, आता काहीच नाही, तर गप बसून सगळं बघत राहायचं, असं म्हणत असतात. आणि आता लगेच सावी म्हणते की आता बघतच राहा, या बाईचं काहीतरी मला करावंच लागेल, असं सावी म्हणते. आणि आता सावीन ते आता घरी येतात सगळेजण. दामिनी तिथे देवासमोर हात जोडते आणि म्हणते की खूप भारी झालं आज, माहिती आहे का धैर्य, खरंच आपलं तुझा ताण वाचला, खरंच इतकं भारी झालं ना का बस. तर आता लगेच सावी आता तिच्या रूममध्ये जाते, धैर्य ते रूममध्ये जातात. तर इकडे जी दामिनी आहे ती सावीसाठी दूध बनवते. आणि त्या दुधामध्ये आता ती काहीतरी टाकत असते. तर इकडे बाहेर सगळेजण बाहेर बसायला येतात. तेवढ्या तिथे आता दामिनी सांगते, हे बघा, उद्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पूजा आहे, आणि त्या पूजेचा मान धैर्य आणि सावीला देण्यात येणार आहे. हा मुजुमदाराच्या सुनाचा मान असतो, असं म्हणतात. आणि आता सावीला म्हणतात की सावी, हा मान तुझाच असणार. नीता नावंती म्हणतात की हो, सावीलाच द्या तो मान, कारण की सावी ही या घराची सून आहे. आणि आता तिला ते मान देतात. आणि आता सावी जो तिकडे रूममध्ये जाते. आणि तेवढ्यात तिकडं दामिनी त्या याच्यामध्ये दुधात औषध टाकत असते. हे सगळं चोरून तिथे अवंती नीता बघतात. आणि त्या दोघींनी हे बघितल्यावरती आता लगेच त्या सावीच्या रूमकडे जातात आणि ते लपून राहतात. इकडे दामिनी सावीला बळजबरी दूध प्यायला सांगते. आणि आता नीता अवंती तिला खुणवतात. आणि आता तिला म्हणतात पिऊ नकोस ते दूध. आणि आता जी सावी आहे ती दूध आता पित नाही. ती म्हणते मी फ्रेंड आला का मग पिणार आहे, असं म्हणते. आणि दामिनी तिथून जाते. आता जी सावी आहे ती दूध पितच नाही. आणि अवंती आतमध्ये येतात आणि तिच्या हातातून ग्लास घेतात. म्हणतात सावी, त्याच्यात विष आहे. तर आता लगेच ते म्हणतात विष आहे. आणि आता सावी घाबरून जाते. आणि ती म्हणते की हे बघा, मी खरं तुमची जाऊबाई सावीच आहे, तुम्ही काळजी करू नका, मला सगळं आठवतंय. हे दामिनी मॅडम कशी आहे ना, मला पहिल्यापासूनच माहिती होतं.
त्यामुळे तुम्ही आता सगळ्यांनी थोडे दिवस थांबा. कुणालाच काही सांगायचं नाही आहे. दामिनीला मला तिच्या पापाची शिक्षा द्यायची आहे. तोपर्यंत कुणाला कळालं नाही पाहिजे काय मी मला आठवतंय ते. तर ते म्हणतात ठीक आहे असं सावीला म्हणतात आणि आता लगेच सावी ते तिथून निघून जातात. सावीला प्रॉमिस करतात. सावीन ते आता सगळेजण इकडे दिंडीत यायला निघतात आणि तिथे सगळेजण खूपच एन्जॉय करत असतात. तर चला बघूया पुढील भागात काय ट्विस्ट घडणार आहे.